हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। चायनीज आयटम कुणाकुणाला आवडतात बरं? आणि त्यात मंचुरियन कुणाला आवडतात? आणि मंचुरियनमध्ये देखील दोन प्रकार बरं, एक ग्रेव्ही आणि दुसरा म्हणजे ड्राय मंचुरियन। मला तर ड्राय मंचुरियन आवडतात आणि तुम्हाला? चला तर मग आज मी तुमच्याकरिता अगदी मार्केटसारखे चविष्ट आणि स्वादिष्ट व्हेज ड्राय मंचुरियन घरच्या घरी कसे बनवायचे ते दाखवणार आहे। हे मंचुरियन इतके सुंदर होईल की तुम्ही परत परत बनवाल। परफेक्ट ड्राय मंचुरियन बनवण्याकरिता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया। व्हेज मंचुरियन आहे म्हटल्यावर आपल्याला सर्वप्रथम लागतील भाज्या। भाज्यांमध्ये मी घेतलेले आहेत प्रत्येकी पाव वाटी बारीक चिरलेला पातीचा कांदा, फ्रेंच बीन्स आणि आपला नॉर्मल कांदा। सोबतच आपल्याला घ्यायची एक वाटी बारीक चिरलेली पानगोबी। मसाल्यामध्ये एक अर्धा चमचा आलं मी बारीक चिरून घेतलंय। सोबतच एक चमचा भर लसूण देखील बारीक चिरून घ्यायचे, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक चमचा रेड चिली सॉस आणि अर्धा चमचा डार्क सोया सॉस मी घेतलेला आहे। हे सर्व साहित्य आपल्याला मंचुरियनचे बॉल्स बनवण्यासाठी लागेल। मंचुरियन बॉल्स बनवण्यासाठी आपल्याला सर्व बारीक चिरलेल्या भाज्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्यात। तुम्ही या भाज्या चॉपरमध्ये देखील बारीक करू शकता। आपल्याला या सर्व भाज्या अगदी बारीक चिरलेल्या हव्यात आणि जर तुम्हाला या भाज्यामधील काही भाज्या आवडत नसेल तर तुम्ही त्या स्किप करू शकता। सोबतच यामध्ये जर तुम्हाला काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही ते देखील ॲड करू शकता। आता भाज्या घालून झाल्या की आपण जे आलं, लसूण आणि हिरवी मिरची घेतली होती ते देखील आपण यामध्ये घालायचे। सोबतच आपण जे सॉसेस घेतले होते ते देखील आपण घालूया। हे सॉस आपण मंचुरियन बॉल बनविताना घातल्याने आपल्या या मंचुरियन बॉल्सचा फ्लेवर खूप छान येतो। आणि चवीकरिता एक पाव चमचा आपल्याला बटर यामध्ये घालायचे। सोबतच तिखटाकरिता एक पाव चमचा काळी मिरी पावडर देखील मी यामध्ये घातलेली आहे। चवीप्रमाणे मीठ घालूया आणि आपल्या मंचुरियन बॉल्सना बाइंडिंग येण्याकरिता आपल्याला यामध्ये एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर घालायचे। सोबतच एक चमचाभर मी मैदा देखील घातलेला आहे। मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आपल्याला थोडं थोडं करतच ॲड करायचं आहे। जसं जसं आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर लागेल तसं तसं आपण यामध्ये ॲड करायचे। आता इथे मी प्रत्येकी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालून व्यवस्थित असं पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता हात स्वच्छ धुवून आपण यामधून छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असे छोटे छोटे बॉल्स बनून तयार होत आहेत। बिलकुलही हाताला चिटकत नाही, अतिशय परफेक्ट असे मंचुरियन बॉल्स बनून आपले तयार होत आहेत। आता मंचुरियन बॉल तळण्यासाठी आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे बॉल्स आपण सोडून घेऊया। लक्षात ठेवा आपल्याला जास्त गरम तेल नको आहे। जास्त कडकडीत गरम तेलामध्ये आपण मंचुरियनचे बॉल टाकले असता ते वरतून लागलीच ब्राऊन होतात पण मधून कच्चेच राहतात। त्याकरिता तेल नॉर्मल गरम करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर हे मंचुरियनचे बॉल्स आपण तळून घेऊया। लो टू मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटे हे बॉल्स मी तळून घेतलेले आहेत। आता आपण याला काढून घेऊ। हे बॉल्स मी डबल फ्राय करणार आहे, याकरिता मी याला पूर्णपणे तळलेलं नाही कारण आपण याला परत कुरकुरीत असं तळून घेणार आहोत। आता इकडे आपल्याला तेल व्यवस्थित असे धुवेधार गरम करून घ्यायचं आहे। आपण बनवलेले मंचुरियन बॉल आपल्याला 5 मिनिटे थंड करून मग गरमागरम तेलामध्ये मोठ्या आचेवर फक्त 1 ते 2 मिनिटे फ्राय करून घ्यायचे। 1 ते 2 मिनिटांमध्येच हे बॉल्स आपण डबल फ्राय केल्याने अगदी व्यवस्थित क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात, तुम्ही पाहू शकता। आणि कलर देखील किती सुरेख आलेला आहे। आता हे मंचुरियनचे बॉल्स आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने सर्व मंचुरियनचे बॉल्स आपण तयार करून घ्यायचे। आता इथे आपले अगदी व्यवस्थित कुरकुरीत चविष्ट असे मंचुरियनचे बॉल्स बनून तयार आहेत। तर आता आपण याकरिता सॉस बनवून घेऊया। त्याकरिता एका कढईमध्ये एक चमचाभर मी तेल गरम करून घेणार आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचाभर बारीक चिरलेलं लसूण, एक अर्धा चमचा बारीक चिरलेलं आलं आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे। सोबतच आपण यामध्ये थोडीशी कांद्याची पात देखील चिरून घालायची आहे। एक चमचाभर कांदा देखील घालायचा आहे आणि एक चमचाभर घालणार आहोत शिमला मिरची।
सर्व साहित्य आपण 2 मिनिटे तेलामध्ये मोठ्या आचेवर परतून घ्यायचे. सर्व साहित्य परतून झाले की यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा डार्क सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस आणि अर्धा चमचा व्हिनेगर. रेड चिली सॉस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सोबतच चवीप्रमाणे थोडंसं मीठ देखील यामध्ये घालायचं आहे. डार्क सोया सॉसमध्ये मीठ असतं, याकरिता मीठ थोडंसं कमीच घालायचं. 2 मिनिटे मोठ्या आचेवर हे सॉसेस आपण फ्राय करून घेऊया. आता या स्टेजवरती तुम्ही 3 मोठे चमचे टोमॅटो केचप यामध्ये घालू शकता, पण मी नंतर घालणार आहे. त्याआधी आपल्याला 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे पाणी मिक्स करून त्याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे. उठळ्याविरहित अशी आपण पेस्ट बनवून घेऊ आणि ही पेस्ट आपण तयार केलेल्या सॉसेसमध्ये घालून घ्यायची आहे. इथे ही पेस्ट आपण या सॉसेसमध्ये घातलेली आहे आणि ही पेस्ट आपण मोठ्या आचेवरती 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित अशी शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनिटे ही पेस्ट मी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण तळून घेतलेले मंचुरियनचे बॉल्स घालायचे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आणि आत्ता या स्टेजवरती मी 2 ते 3 चमचे टोमॅटो केचप यामध्ये घालत आहे. तुम्ही टोमॅटो केचप आधी देखील घालू शकता, पण असं घातल्याने त्याचा फ्लेवर खूप छान येतो. याकरिता मी टोमॅटो केचप नंतर घालते. केचप घालून अगदी 30 सेकंद आपल्याला हे मोठ्या आचेवर परतून घ्यायचं आहे. आपण मंचुरियन जास्त शिजवणार नाही, नाहीतर ते मऊ पडतील. आता सर्वात शेवटी या मंचुरियनवरती आपण बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून त्याला छान गार्निश करून घेऊया. आता इथे आपले अगदी चविष्ट गरमागरम असे व्हेज मंचुरियन ड्राय बनून तयार आहेत. या मंचुरियनला चव अगदी भारी येते, तर हे मंचुरियन तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.